नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला अभ्यास पूर्ण ताकदीने चालू असेल ही अपेक्षा करतो। एमपीएससीच्या विविध परीक्षांना अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हा जो घटक आहे, या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात आणि विचारलेले प्रश्न हे अर्थशास्त्रीय संकल्पना अर्थशास्त्रीय संकल्पनेला अनुसरून माहिती वजा बाबी आणि काही करंट बेस्ड फॅक्ट आणि आकडेवारी यावर आपल्याला प्रश्न येताना दिसतात। परंतु मित्रो, प्रश्नांची संख्या ही अर्थशास्त्रीय संकल्पना आणि त्यावर आधारित जी काही माहिती असते यावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त असते। त्यामुळे अर्थशास्त्रीय संकल्पना परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या अर्थशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक स्वतंत्र अशी सिरीज सुरू केलेली आहे, ती म्हणजे अर्थशास्त्रीय संकल्पना। आणि नेमकं आजच्या या पहिल्याच लेक्चरमध्ये पहिल्याच संकल्पनेमध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत। तर चला मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करूया। अर्थशास्त्रीय मूलभूत संकल्पना यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थ म्हणजे संपत्ती, शास्त्र म्हणजे विज्ञान आणि ज्या शास्त्रामध्ये संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन याचा अभ्यास केला जातो, याची चर्चा केली जाते, याला आपण अर्थशास्त्र म्हणतो। असं कोणी म्हटलं होतं? कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणून तो जगप्रसिद्ध आहे। नेमकं हे कौटिल्य कोण होते? तर राजकीय विचारवंत होते, त्यासोबत तत्वज्ञ होते आणि अर्थशास्त्रावर त्यांनी काय लिहिला होता? ग्रंथ लिहिला होता। नेमकं त्यांच्या पुस्तकाचं किंवा त्यांच्या ग्रंथाचंच नाव आहे अर्थशास्त्र होतं। म्हणून कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये अर्थ म्हणजे संपत्ती, शास्त्र म्हणजे विज्ञान आणि संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी कौटिल्य किंवा त्यालाच विष्णुगुप्त किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो, चाणक्य सुद्धा म्हणत असतो। तर यांनी कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला होता आणि अशा पद्धतीने अर्थशास्त्राची व्याख्या एक मांडली होती। नेमकं कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ राजकीय अर्थव्यवस्थेवरील भाष्य करणारा असला तरी अर्थशास्त्रीय बाबी त्यामध्ये नक्कीच त्याची चर्चा करण्यात आलेली होती। आधुनिक काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर अर्थशास्त्राचा जो खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो पाश्चिमात्य देशामध्ये झालेला आहे। आणि मग अलीकडच्या काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये ॲडम स्मिथ नावाचे अर्थतज्ञ होऊन गेले, ज्याला आधुनिक अर्थशास्त्राचे आपण जनक सुद्धा म्हणतो। आणि त्यांनी 1776 ला वेल्थ ऑफ नेशन किंवा ॲन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन या नावाचा एक ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथापासूनच आधुनिक अर्थशास्त्राची सुरुवात झाली। म्हणून ॲडम स्मिथ नावाचे जे अर्थतज्ञ आहेत त्याला आपण अर्थशास्त्राचे काय म्हणत असतो? जनक म्हणत असतो। मग त्यांनी त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन जो की 1776 ला ग्रंथ लिहिला होता, या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र अशी व्याख्या केली होती। म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे जे शास्त्र असेल ते म्हणजे अर्थशास्त्र असं कोणी म्हटलं होतं? ॲडम स्मिथ, अर्थशास्त्राचे जनक, असं लक्षात ठेवायचं। परंतु अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नव्हे, तर त्याच्या पुढे जाऊन जे नवसनातनवादी अर्थशास्त्राचे जनक आहेत त्याला आपण प्रोफेसर मार्शल किंवा प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल म्हणतात। आणि त्यांनी 1890 ला एक अर्थशास्त्रावर अर्थशास्त्राचे मूल तत्वे, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स अशा पद्धतीने एक काय लिहिला होता? ग्रंथ लिहिला होता 1890 ला। आणि त्यांनी मग त्या ठिकाणी मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या दिली होती। म्हणजेच काय मित्र, त्यांनी म्हटलं होतं अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करत असताना वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो। म्हणजेच काय, तर अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र नाही, तर अर्थशास्त्र म्हणजे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि या शास्त्रामध्ये प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध असलेल्या संसाधनाचा किंवा साधनांचा पर्याप्त वापर करत असताना या संबंधाने वैयक्तिक पातळीवर आणि सार्वजनिक किंवा सामाजिक पातळीवर जी काही वर्तणूक घडून येत असते, या वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो। अशी व्याख्या, मानवी कल्याणावर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या कोणी मांडली? प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी मांडली। हे सुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं
आहे। त्यासोबत अलीकडच्या काळामध्ये 1932 ला अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व या नावाचा एक ग्रंथ किंवा एक पुस्तक कोणी लिहिलं होतं? लिओनेल रॉबिन्स नावाचे अर्थतज्ञ होते आणि एक त्यांनी हा अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा एक ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या ही वस्तुनिष्ठ आणि सुटसुटीत अशी व्याख्या त्यांनी मांडली होती आणि त्यांची व्याख्या जर बघता अमर्याद गरजा व मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी लिओनेल रॉबिन्स नावाचे अर्थतज्ञ होते ज्यांनी 1932 ला अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व हा एक ग्रंथ लिहिला होता। त्यामध्ये ते म्हणतात अमर्याद गरजा, मानवी गरजा ह्या अमर्याद आहेत। गरजा म्हणजे नेमकं काय तर असमाधानाची जी काही जाणीव असते त्याला आपण गरज म्हणत असतो आणि मानवी वर्तणुकीच्या दृष्टीनं किंवा मानवाचा जो काही व्यवहार असतो त्याचा जर विचार केला तर मानवाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत। मग अमर्याद गरजा आहेत परंतु त्या गरजा भागवणारे जे काही साधनं आहेत ते मात्र मर्यादित सोबतच काय आहे दुर्मिळ व पर्यायी उपयोगाचे आहेत। म्हणून ही या साधनांचा आणि मानवी गरजांचा मेळ घालत असताना व्यक्ती किंवा मानव जो काही व्यवहार करतो वर्तन करतो त्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। म्हणजेच काय मित्र हो तर कौटिल्याचे जे काही अर्थशास्त्र आहे यामध्ये संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे। तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र अशी व्याख्या ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक यांनी केली। परंतु मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र असं प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलं आणि पुढे 1932 ला लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची वस्तुनिष्ठ आणि सुटसुटीत व्याख्या देत असताना मानवी गरजा ह्या अमर्याद असतात परंतु गरजा भागवणारी साधने हे दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची असतात। त्यामुळे अशा साधनांचा आणि मानवी गरजांचा मेळ घालत असताना मानवाचे जे काही वर्तन असते त्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं आपल्याला सांगता येईल। म्हणजेच अर्थशास्त्राच्या व्याख्याचं जर वर्गीकरण केलं तर संपत्तीवर आधारित व्याख्या, मानवी कल्याणावर आधारित व्याख्या आणि दुर्मिळतेवर आधारित व्याख्या अशा 3 भागामध्ये आपल्याला अर्थशास्त्राच्या व्याख्येचं वर्गीकरण करता येईल। नेमका अर्थशास्त्र या 3ही व्याख्याचा जर आपण विचार केला तर अर्थशास्त्र कशाचा अभ्यास करते? संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन, त्यासोबतच मानवी कल्याणाचा आणि दुर्मिळ परंतु पर्यायी उपयोगाची जे साधनं आहेत या साधनांचा मानवी गरजासोबत मेळ घालताना जे व्यक्तीचं किंवा मानवाचं वर्तन होते त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं आपल्याला सांगता येईल। बघा मित्र, जेव्हा व्यक्तीसमोर किंवा सार्वजनिकरित्या समाजासमोर किंवा आर्थिक घटकासमोर ज्या काही आर्थिक समस्या असतात त्याची सोडवणूक करत असताना व्यक्तिगत पातळीवर व्यक्ती आणि सार्वजनिक पातळीवर आर्थिक घटक हे कशा पद्धतीने वर्तन करतात या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय असं आपल्याला ओव्हरऑल या व्याख्येवरून सांगता येईल। मित्र, अर्थशास्त्र म्हणजे काय हे नेमकं तुम्हाला अचूकपणे कळलं असेल तर या लेक्चर मध्ये आपण थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्र।